अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। विवर्स कैसे हो सगली? बेस आहो ना? आम्ही पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहचा फजल करम आहे। आज लास्ट रोज आहे, सगळ्यांना माहिती आहे। अल्हम्दुलिल्लाह सगळे रोजे बेस गेले, माझे ते बेस गेले, तुमचे पण बेस गेले असतील अल्हम्दुलिल्लाह। आज आम्ही आईला इकडे दिलीप वांगणकर हे माझे दोस्त आहेत, मित्र, त्यांच्या घरा आलो आम्ही। तुम्हाला मी त्यांचं घर दाखवता हां, आणि आपण बसून बात पण करू। तुम्ही बघा आमच्या दिलीप भाईचं घर कैसा आहे, त्यांची सराउंडिंग कैसी आहे। माशाअल्लाह, याला वांगणकर वाडी बोलतात। काय बोलतात याला? वांगणकर वाडी माहिती आहे ना? का नाही माहिती आहे? अहो खास कोलथार गावची आहे मी। मेहंदी सासरोड माहेर आजोल सगळा माझं कोलथार आहे, पंचनदी। अस्सलाम वालेकुम विवास, कशी आहो सगळी? मी कनीज नासिर मुल्ला, मिसेस नासिर, कोकण की दुनियाचे स्टार, त्यांची मिसेस कनीज मुल्ला आहे मी। आणि मी आज व्लॉगला दिसणार आहे तुम्हाला। माझं व्लॉग सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, ओके। आणि आज आम्ही दाखवणार आहोत काजूचे बियो कसे बुजतात। ते सगळ्यांनाच माहिती असेल, कोकणी आहो म्हणजे ती माहितीच असेल अल्हम्दुलिल्लाह। पण स्पेशली आमच्या चॅनलवर आम्ही दाखवणार आहोत, तुम्ही बघा, लाईक करा आणि तुमच्यापर्यंत ठेवू नको, यो पास करा तुमच्या पुऱ्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपवर, ओके अल्हम्दुलिल्लाह। आणि दुसरी बात की सकल ईद आहे अल्हम्दुलिल्लाह, आज चांद रात आहे, तेव्हा सगळ्यांनी ईदेला आमच्या इकडे या वगैरे। जी पण काही बनवीन इन्शाअल्लाह मी चॅनलवर जरूर दाखवीन। माझ्या चॅनलला मोप तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि आत्ता फिलहाल दिलीप भाईच्या घरात चला जाऊया आपण बियो खायला। ही शरम ते काय? एक बात है कि ही माझी बराबर हिस्सेदार आहे यूट्यूबला। यस, याने एडिटिंग करते ती पूरा एज अ एडिटर। हाँ माशाअल्लाह, मोप बेसूनी एडिटर आहे। चला मग शरम ते बघूया, चला या। मोहित मुल्ला, चांद रात मुबारक। उष्टी पाष्टी रात जायली ना हो। उष्टी पाष्टी चांद रात मुबारक। अहो हा पण म्हातारा इथे झाडावर बसलाय, म्हणजे मला भिया वाटली। हाय दिलीप भाई, नमस्कार। नमस्कार नासर भाई, काय बरं आहेत ना? एकदम बेस्ट। दिवस हे आमचे दिलीप धनाजी वांगणकर। आज तुम्ही आमचा गुढीपाडवा उभा राहिलेला आहे 9 वर्षाच्या निमित्ताने, तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद, तुम्हालाही नवीन शुभेच्छा। वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी आणि आनंदाचे जाऊ। आमीन। जातील जरूर। या भाभी या, नासर भाई या 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 या। अब्बू चला जल्दी, आपल्याला काजू भुजियाचे आहेत। हा नक्की बुजू, काजू पण बुजू, आणि आपल्याला इफ्तारीची पण तयारी करायला आहे। या व्यूअर्स, तुम्हाला मी दिलीप भाईचा घर दाखवता। माशाअल्लाह घर आहे बघा। नमस्कार। आज नवीन वर्ष आणि गुढीपाडवाच्या निमित्ताने मी सर्वांना, नासरभाई तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो माझ्यातर्फे। तुम्ही आलात, खूप बरं वाटलं। मी थोडक्यात माझं घर दाखवतो तुम्हाला। आमच्या व्ह्युअर्सला पण जरा शुभेच्छा द्या। आणि जेवढे हे आहेत व्ह्युअर्स, रिवाज आहेत, त्यांनी कमिटमेंट वगैरे चांगली द्या, शेअर करा आमच्या नासरभाईचे व्हिडिओ। रिवाज तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटी आणि आनंदाचे जावो। हे दिलीप भाईचं घर आहे माशाअल्लाह। हो, काय आंबे?
हा, हे आमचा मित्र, एक नंबर. पहिला जो फळ येतो तो आमचा मित्र संतोष झगडे. हापूस आंबा. हा, त्यांनी हे नवीन फळ आणून दिलेलं आहे. आंबा. जम्बो मँगो. तर नवीन जो फळ असतो तो आणून दिलेला आहे मला खाण्यासाठी, हापूस आंबा. हापूस आंबा. हम्म. आणि हे आमची केळी आहेत, ती आज मी तोडलेली आहेत मुंबईला नेण्यासाठी. याला काय एलची केली म्हणतात ना? इलायची केळी. इलायची, एलची पण बोलतात ना? हा, शिवाय हेल्थची पण. शिवाय तुम्हाला हे माझे मित्र, हे पण झाडावरची तोडलेत काय? हे सांगायचे तात्पर्य म्हणजे माझा मित्र बुरुंडीला एक राहतो, जनार्दन पावशे, कोळी आहे. हा. त्याने आम्हाला भेटवस्तू आणून कधी दिल्या. आम्ही घरी नव्हतो, दापोलीला गेलो होतो. आपली भाभीची तब्येत बरोबर नव्हती, तर त्यावेळेला मी बघायला गेलो होतो. तर त्यावेळेला ते घरी आले आणि माझ्या दरवाजाला लावून गेले. त्याला म्हणतात का ते तरी बोला. तर त्या वाकट्या आहेत. आम्ही सुकटा म्हणतात त्याला. हा, त्या वाकट्या आहेत. सुकट. बगी, सुकट सुकट बगी. सुकट हे बगी बोलतो आम्ही लोकांना, बगी. हा. मग दिलीपबाई, आता आम्ही बघा, जातो हे काजूची त्यांनी- बिया भुजियाला. हे सुरमई आहे, ही सुकी सुरमई. तो सध्या बोटीवर असल्यामुळे ते सुकी सुरमई पाठवून दिलेली आहे त्यांनी. हम्म. आणि ही एक हे सुरमई आहे बघा. हा हा हा. पण दिलीपबाई, एकदम छान. काजूची बिया भुजियाची हो की सुरमई अजून एक भुजियाची? सुरमई दिलेली, ते माझा मित्र घोले म्हणून आमचे पोलीसवाले होते मित्र, ते माझ्या घरी आले होते आणि मला ते पाहुणचाराला घेऊन गेले. तर त्यांना मी एक भेट दिली सुरमई, अशीच एक सुरमई मी त्यांना भेट दिली. अहो पण माझं म्हणणं काय, आपण काजूची बिया बुजायला की सुरमई बुजायची, बोला काय बुजायची? ठीक आहे. मला ते वाटते काजूच्या बिया ठेवा बाजूला. सुरमई भुजिया आपण. नासरबाई मला म्हणाले की दिलीप बाय, आपण बिया तुम्हाला भाजता येतात का? तर ठीक आहे, मी बिया भाजतो आणि तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशा भाजतात. तर असं मी त्यांना म्हणालो होतो. तर आज ते माझ्या घरी आलेले आहेत. तर थोडक्यात माझं पण घर त्यांना दाखवलेलं आहे मी. आणि रिटायर झाल्यानंतर जावायच्या अगोदरच मी माझा हा घर बनवलेला आहे, की आपले नातेवाईक वगैरे असतात, आपले घरचे भाऊ वगैरे असतात, रिलेशनमध्ये राहत नाहीत सध्या, म्हणून आपल्याला इच्छा होते की आपलाही घर एक वेगळा असावा. आता कितीही जरी भाऊ जरी असले तर ते अलग अलग राहायला पाहतात आणि रिलेशनमध्ये राहायला मागत नाहीत. आता सध्या अशी परिस्थिती आहे की इतर नातेवाईक किंवा मित्रमंडळी आपल्या रिलेशनमध्ये असतात आणि आपली घरची माणसं दुरावली जातात. अशी परिस्थिती आज सर्व ऑल महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. घरोघरी तोच परी म्हणतात ना, घरोघरी तसं तेच झालंय. परी. म्हणून मी हे घर बांधलेलं आहे. एक छोटासा माझी एक इच्छा होती की माझ्या वडिलांची पण इच्छा होती, दिलीप आईची पण इच्छा होती, दिलीप जागा घे कुठे घर बांध. तर मी हे आमच्या चुलत्यांनी, आमचे बालकृष्ण वाईंगणकर, ते आमच्या गावी यायचे आणि माझ्यावर खूप प्रेम करायचे. काकूसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायची आणि माझ्याबरोबर खेकडी वगैरे पकडायला यायची, मच्छी पकडायला यायची. आणि बालकृष्ण तात्या आले की आम्हाला त्यावेळेला ते बुलेटवर यायचे आणि आम्हाला त्यावेळेला वाटायचे की आमचे बाबा आजोबा काका आले, आम्ही धावत जायचो. आणि त्यांच्याच हे मेहरबानीकीने आज माझं हे घर उभं आहे. तर मी तुम्हाला हे घर दाखवतो कशा प्रकारे बांधलेलं आहे. घर म्हणजे घर एक मंदिरच असतो. हे पाय माझं किचन आहे, मंदिर आहे. हे माझं किचन आहे. हो किचन आहे की ह्यामध्ये काजू पण उगवता तुम्ही? वाव, मस्त स्मेल येते हा दिलीपभाई काजूची. बघा माझा उपवास आहे, पण हे खाण्यासारखी म्हणजे लहानपणात त्या आपण बिलकुल सोडायचे नाही. झाडावरून तोडून असेच तोंडात टाकायच्या, धुवायची पण नाही. विवर्स पण रानात जायच्या आधी मीठ नियाची संगती पण बोला. विवर्स हे काजू ड्राय जे काजू कॅशनट असतात ना, त्याला माशाअल्लाह. फल आहे ही. आणि ही फल इतका बेस्ट लागते ना की ह्याला सुकवून उसळी पण बनवता येते आणि मग बेसोनी उत्तम लागते ती. आणि मीठ लावून नमक लावून मग मसाला लागते ती एकदम. याची जो सुगंध असते ना, सुगंध वास, ज्याला आता मी वासच म्हणतो, मग मस्त लागते, फर्स्ट क्लास. हे काजू आहे, व्हिटॅमिन काजू आहे. मी आमच्या जागेमध्ये गेलो होतो, मला नासरबाई म्हणाले की दिलीप आपल्याला बियांची शूटिंग दाखवायची आहे आणि कशा भाजतात ते पण दाखवायचं आहे. तर मी गेलो होतो, बिया वगैरे थोड्या काढून आणल्या आमच्या जागेमधून. पलीकडे आमच्या 2 जागा आहेत.
तर पूर्ण जंगल पालथा घालून आलो आणि मी काजूच्या बिया वगैरे आणल्यात. आज त्यांना रिवाज आपल्याला मी काजूच्या बिया कशा भाजणार आहे ते दाखवणार आहे आणि थोडक्यात माझं घर दाखवतो मी. काय नाही पाहून घ्या. हे किचन, हा मधला डायनिंग हॉल आहे, जेवायचा रूम हा, आणि हा बेडरूम. आणि हे काय हे रिवाज हे माझा कांट्याचा भाग आहे. जे समुद्रातून खाडीमध्ये कांटाचा कावट येतो, तो कांटाचा कावट आहे. तो कांटाचा भाग आहे माझा हा. आणि कधी खाडीमध्ये कांटा वगैरे चिरल्या हैताचा पण कावट चिरतो, त्याच्यासाठी आम्ही कांटाचा भाग पण ते त्यामध्ये कोलब्या पण येतात ना, हो, आणि चवना पण येतात, चवना. आणि हे एक माझा पाग आहे. तर हे 2 नंबर पाग आहे, 2 नंबरचा. तर हे दगडामध्ये मासा गेला तर मग ते दगडालाच धरून मासा पागायचा आणि मग हे कालवाने वगैरे फाटू नये म्हणून 2 नंबर पाग आहे हा, 2 नंबर नायलॉनचा. तर आम्ही हा स्वतः वळलेला आहे, बनवलेले आहेत. हे पाग मी स्वतः बनवलेले म्हणजे आहे. दिलीप भाई तुम्ही वळताव पण, म्हणजे हो, स्वतः. हरपण मौला. आई वडील माझे खारवेवाडीमध्ये होडीवरती असायचे आणि बऱ्याच वर्ष मच्छीचा धंदा वगैरे असायचा. आम्ही मच्छी वगैरे विकायला जायचो आई बरोबर. आणि हे मी अजून सोडलेलं नाही. अजून माझा एक पाग आहे, मी तुम्हाला दाखवतो. म्हणूनच तुम्ही हेल्दी आहो, असेच हेल्दी असणार काय माणसा. हे माझा 12 पाग आहे, 1 नंबर नायलॉन. मी स्वतः वळलेला आहे पाग. हा खाडीमध्ये मी घेऊन जातो आणि रात्रीचा जिथं कावट वगैरे असेल, मच्छीचे बोय माशाचे कावट वगैरे, मी हा स्वतः जाळा वळलेला आहे. 12 ताचा पाग आहे बघा, एवढा मोठा पाग आहे हा. माशाअल्लाह. तर खाडीमध्ये गेल्यानंतर मी आता ह्या पाकतात कसे आणि मासे कसे पकडतात मी एक दिवशी तुम्हाला मी दाखवेल. हा माझा पाक आहे. बाकीचे पण पाक तुम्हाला दाखवले. अजून मित्रमंडळी माझे भरपूर आहेत. माझ्या पोलीस खात्यामध्ये मी ही जाळी तिकडे वळायचो, जसं मला वेळ भेटेल त्याप्रमाणे मी वळायचो. आणि माझे मित्र आणि साहेब असे किती भरपूर म्हणजे भरपूर, 1000 म्हणायला काय हरकत नाही. 1000 लोकांना मी जाळी पण वळून दिलेली आहेत, खेकड्याची जाळी वळून दिलेली आहेत, कंडाली वगैरे वळून दिलेले आहेत. लांब लचक कंडाळी लावतात, ती पण कंडाळी वळून दिलेले आहेत. ही व्हिडिओ जर कोणी पाहिली, ज्या माणसाने माझ्याकडून जाळी नेलेली आहेत, खेकड्याची जाळी नेलेली आहेत, कांडाली नेलेले आहेत, साहेब असू दे नाही तर कोणी असू दे, शिपाई असू दे, तर ही व्हिडिओ पाहिली तर त्यांनी जरूर कमिटमेंट करा. कारण ही मी किती वर्ष झाली त्या मी खात्यामध्ये, आता 35 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालो. तर त्या आज मी 5 वर्ष झाली मला रिटायर होऊन. तर जवळजवळ 40 वर्ष झाली. तर जवळजवळ 35 वर्षाची देण आहे माझी. जर कुणी आपले ऑल पोलीस वाला यांनी जर ती व्हिडिओ जरी बघितली तर कमिटमेंट जरूर करा. दिलीप भाई हे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत. म्हणजे हे होते मुंबईला कुठे होते? मुंबई पोलीस. मी मुंबई पोलीसमध्ये ड्युटीला होतो. मालाड पोलीस स्टेशन केलं आहे, समतानगर पोलीस स्टेशन केलं आहे, बदले झाले तुमचे. हो, आणि साकीनागा पोलीस स्टेशन केलं आहे. शिवाय नायगाव जो आमचा हेडक्वार्टर आहे तिथे 2 वेळा मी 5-5 वर्ष काढलेली आहेत. परत RCP म्हणून जेव्हा दंगलीमध्ये राईट कंट्रोल पोलीस हा कोर्स ओपन केला तर त्यावेळेला आम्हाला जे होतकरू होते चांगले म्हणजे कोर्स वगैरे केलेले, तर जेवढे कोर्स केलेले होते त्यांना अटेंड हे करून घेऊन आणि म्हणजे त्यांना एकत्रित करून आम्हाला आमचा तो RCP म्हणून एक कोर्स नेमला होता, राईट कंट्रोल पोलीस. तर तिथे मी 3 वर्ष केलेली आहेत. अशा प्रकारे मी सेवा करून मी आज रिटायर आहे आणि गावी असतो. 1 महिना गावी असतो, 1 महिना मुंबईला असतो.
8-10 दिवस गावी असतो, 15 दिवस मुंबईला असतो, 4 दिवस गावी असतो, परत 5-6 दिवस म्हणजे मुंबईला असतो. बोलायचं असा मत- रोटेशन माझा चालू आहे. बोलायचं मतलब काय आहे, म्हणणं काय आहे की दिलीप भाई आता बघायला गेलं ना ते 80% लक्ष पूर्ण गावात आहे त्यांचा. गावाकडेच त्यांचा डायरेक्शन असतो की मी गावातच राहीन. गावातच त्यांना खूप छंद आहे आपला मासे पकडायचा चिंगरे किंवा पकडायचा. झाडांना पाणी द्यायचा, झाडा लावायचा, म्हणजे एक नाद आहे त्यांना. आणि हा चांगला नाद आहे, असा नाद असायला पाहिजे सर्वांना. नाद म्हणजे चांगला नाद म्हणजे नासरबाई तुम्ही बरोबर बोलले. चांगला नाद म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आई वडील पण माझे शेतकरी होते. आम्ही लहानाचे मोठे झालो. आम्ही सुद्धा शेतीमध्ये भरपूर प्रमाणात आम्ही शेती केलेली आहे. कारण ही पूर्ण आम्ही आता खेकडी मच्छी पकडतो खाडी. आता कोलंबी प्रकल्प आहेत वगैरे. आमचे 3 चुलत्यांचे 3 कोलंबी प्रकल्प आहेत. त्याच्या बाजूला 2 असे मोठे मोठे जंगल आहेत. त्याच्या बाजूला बुरुंगकरांचा एक तिकडे एक जंगल आता झालेला आहे. बुरणकर म्हणजे मुकादम ना? बोरणकर मुकादम. तर ती पूर्ण जागा आमच्या ताब्यात होती. जवळजवळ 35 ते 40 वर्ष आम्ही ते भात शेती करत होतो. आणि ते शेती इतकी करत होतो की 40 खंडी भात पिकायचा. 40 खंडी भात. शिवाय आमची रातांबी होती. ती रातांबी आता आमचा हसंबाई टिकले म्हणून आहेत मॉमेटेन. त्यांना ती त्यावेळेला आम्ही म्हणजे आमच्या चुलत्याने वगैरे विकली. आम्ही म्हणजे आमच्या आई वडील आणि चुलते असे विकली. तर आज त्याची 5 करोड किंमत आहे त्या जागेची. असून आहे किंमत, पण अशा प्रकारे रातांबी आहे, अजून रातांबी आहे, माणसं नाही आहेत जागेवर. रातांबी आहेत. त्या रातांबीमध्ये काजू वगैरे लावलेले आहेत. भरपूर प्रमाणात मी स्वतः काजू लावलेले आहेत. आंब्याची झाडे लावलेली आहेत. ते आता भयंकर मोठी झालेली आहेत. 40-45 वर्ष म्हणजे भरपूर. आमच्या वडिलांनी 50 वर्ष झाली, 60 वर्ष. तर ते आंबे आता भयंकर प्रमाणात येतात. काजू पण भयंकर प्रमाणात येतात. तर अशा प्रकारे आम्ही शेती केलेली आहे. आणि तो शेतीचा नाद असल्यामुळे नासरबाई म्हणाले तो नाद असल्यामुळे मी माझा गाव काय सोडलेला नाही. मी गावचाच रहिवासी आणि गावचाच रहिवासी राहणार आहे. तर मला आता मुंबईला माझं मन लागत नाही. माझं सगळं मी माझी फॅमिली वगैरे, माझे मुलगा वगैरे आहे, तिकडे मी त्यांच्या ताब्यात केलेलं आहे आणि गावचा मी पाहतो. आज गावी राहून मी आमच्या चुलत्यांची घरं वगैरे आहेत. सर्व आमच्या चुलत्यांच्या वगैरे घराच्या बाजूला जमिनी वगैरे आहेत. तिथे म्हणजे त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी मी झाडं वगैरे लावलेली आहेत. हापूस आंबा आहे म्हणा, सोनपरी आंबा आहे, केसर आंबा आहे, तोतापुरी आंबा आहे, लिंबाची झाडं आहेत, बदामाचं जामचं झाड आहे. अशी बऱ्याच प्रकारे मी झाडं लावलेली. फणसाची झाडं आहेत, नारळाची झाडं म्हणजे भरपूरच लावलेली आहेत. अशी का तर हे आम्ही जर वरती गेल्यानंतर कोणाचा तरी मुखाला लागेल म्हणून आम्ही ती लावलेली आहेत. पण कोणाच्या जागेमध्ये आम्ही लावलेली आहेत. त्या जागा त्यांच्या जागा आहेत. आम्हाला काय जागेचा मोह नाही. आम्हाला ही चुलत्याने आमच्या बाळकृष्ण वांगणकर, मी अजूनपर्यंत सांगतो की बाळकृष्ण देवजी वांगणकर हे आमचे चुलते. आणि ते पूर्वी इतके म्हणजे जेव्हा त्यांचं लग्न झाल्यानंतर आम्ही तर लहानच होतो, आम्ही नव्हतोच तेव्हा, पण तेव्हापासून तर पण येत होते ते. आणि आम्ही जेव्हा पैदा झाले आणि आम्ही मोठे झालो तेव्हा नंतर आम्ही त्यांना ओळखायला लागलो की आमचे चुलते, आमचे सख्खे चुलते म्हणायचे, पण ते आमचे चुलत चुलते. पण आम्ही सख्खे आमच्या घरातले आम्ही म्हणून मानायचो. पण आज अशी परिस्थिती आहे की बरीच त्यांची मुलं वगैरे अशी दुरावली गेलेली आहेत. तर जे चुलते वातावरण, जे चुलत्यांचं चांगला होता वातावरण, जे त्याप्रमाणे राहत होते, जरी त्यांचं गावी घर सर्व आहेत आणि आम्ही गावी रहिवासी आहोत आणि आम्ही पूर्वीपासून आमच्या आईवडील रहिवासी आहेत. बरेच नोकरी निमित्ताने मुंबईला गेले लोक, नोकरी मुंबईला करत राहिले. काही लोक गावचं पाहत राहिले. आम्ही जास्त प्रमाणात गावचं पाहत राहिलो. म्हणून आम्हाला गावचा छंद आहे, गावचा नाद आहे आणि तो राहणार. आणि आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरीच राहणार आणि शेतकरी आणि शेतातच मारणार. तर तुम्हाला मी आता बियांचा प्रोग्राम, माझा घर तुम्ही एक छोटासा एक बघितला, गरीब माणसाचं घर. आता मी तुम्हाला बिया कशा भासतात ते दाखवतो. ठीक आहे. बोलायचं तात्पर्य आणि म्हणणं काय आहे, हे एक संदेश आहे आपल्या सर्वांना
की रिटायर्ड झाल्याच्या नंतर तरी आपल्या गावी या, आपल्या घरी या, आपल्या घराला आबाद करा. याने घर संसार जो आपला असतो ते घराचे कुलपं आहेत लागलेली घराच्या दाराला, ते कुलूप खोला, घरात या आणि घराला रोशन करा. म्हणजे कालोख आहेत ते कालोखला उजेड करा. हां, म्हणजे तो गाव पण आपला आबाद होईल. ते हे समजलं असतं मी काय म्हणतोय. तो सर्वांसाठी आहे. हे कुठल्याही समाजाचा असून दे माणूस, पण गावाची घरं कुलूप लागलेली आहेत, बरं नाही वाटत. ते रिटायर्ड झाल्याच्या नंतर तरी आपल्या गावाच्या इकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. दिलीप भाईचं म्हणणं समजा काय म्हणतात ते. चला आता आपण बघूया. मोहित, काय तू दाखवणारस? आज आम्ही दिलीप काकाच्या आलेले आहोत. ते आम्ही लोकांचा आज काजू भुजियाचा प्रोग्राम झालेला आहे. ते ही आहे काजू भुजियाचा पत्रा. ह्यातला आम्ही काजू भुजू काजू एक नंबर. आपण फुल तयारीत लागलेले आहे. दिलीप काका पत्रा बनवून तर माशाअल्लाह, एक नंबर. तर तुम्हाला मी बिया भाजण्याचा जो अवजार आहे ते दाखवतो. हा पत्रा आहे, प्लेन पत्रा असतो एक ट्रे. हां, तर त्याला आपण पूर्ण हे पूर्ण वाकवून घ्यायचं. 2 इंचापर्यंत पूर्ण हे काठ आहे ते असं उंच करून घ्यायचे. म्हणजे हातोडीने ठोकून वगैरे पूर्ण करायचे. त्याच्यामध्ये कोयतीने असे होल मारायचे, सगळे होल मारून घ्यायचे. का तर आपण ज्या वेळेला बिया आतमध्ये टाकतो आणि गरम आपण शेगडी खालून पेटल्यानंतर त्याला धग मिळाल्यानंतर ती आग वरती येते आणि लगेच बिया पेटल्या जातात आणि लवकरात लवकर भाजल्या जातात. नाहीतर हे जर होल नसतील तर बियांचा धूर निर्माण होतो जास्त आणि मग तो आपल्याला त्रास होतो. लवकर बियावरती पेटत नाही. तर हे अशा प्रकारे हा पत्रा आम्ही बनवलेला आहे. तर एकदम सर्वात उत्तम बिया भाजण्याचा अवजार हा सर्वात उत्तम, त्याला पत्रा आम्ही म्हणतो. आणि ह्या बिया आहेत मी आमच्या जंगलामध्ये जाऊन ह्या बिया मी 2-3 दिवस मी जमा केल्या. नासरबाई गावठी आहेत नाही? हो, गावठी. नासरबाई म्हणाले की आपल्याला बियांचा प्रोग्राम करायचा आहे, तर त्याप्रमाणे मी आमच्या लागामध्ये जाऊन ह्या बिया आणलेल्या आहेत आणि थोड्या माझ्या मित्रांनी पण दिलेल्या आहेत बिया. ह्याच्यामध्ये अजून काय बियांचा हे झालेला नाही आहे, भर काय आलेला नाही आहे. तर आता बियांचा भर आत्ताच नुकताच चालू झालेला आहे. तर तुम्हाला मग जास्त प्रमाणात बिया भेटतील. आता हे कमी प्रमाणात बिया आहेत, तर या बिया कशा भाजल्या जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठे जायचं? याचसाठी आमच्या दिलीप काकाच्या जास्ती त्या गावात राहणं खूप जरुरी आहे. कारण की त्यांची आंब्याची बाग हा, त्यानंतर केळवंड आहे, मोप काय असा तर काजूच्या त्यांची मोठ जागा, त्यासाठी त्यांच्या गावात राहणं खूप जरुरी आहे. कारण की आता सीझन आलेला आहे आणि फल पण यायला, भवर पण यायला आहे. ते किना ते फल पण यायला माशाला मोठा ते ह्याचसाठी सगळ्या महाजरांना आकल यायला, सगळ्यांवर ध्यान द्यायला दिलीप काकांना आमच्या गावात राहणं जरुरी आहे. पण होली खेळवली. हा, रॉकी रॉकीचा आहे नाही आहे. काय ज्योती, बरी आहेस ना? कुठे चाललीस? दाभोलला. अरे एसटी स्टॉप तिकडे आहे. गाडी रिक्षाने काय गोई वाया, बरी आहेस ना? काय होतोय? हाँ. ये देखिए छोटा पापा मैंगो आम. मँगो बिटकी आहे. कैरी पण नाही बोलू शकत त्याला, ते अजून काही झालेलाच नाही. ये वहाँ से मिली है. अहो जामच्या आतमध्ये म्हातारा बसलाय. हा, तो वेगळी गोष्ट आहे. पण हे बघा, आता हे बिया भाजायचा साधन म्हणजे ॲज अ फ्यूल, लाकडा फ्यूल म्हणतात फायनली त्याला. आपण चाललो बिया भाजायला. हा, चला प्रारंभ करा, सुरुवात करू. तो व्ह्युअर्स, काजू बी भुजियाचो प्रोसेस स्टार्ट झालोय हय. तुम्ही बघू शकता. वाव, चुलीतला आग टाकले हात आणि आमचो मोहित आहे त्याने आग लावल्याने चुलीला. बाकीचा काम आता दिलीप भाई करतील. बघा काय जोश व खरोशनी दिलीप भाई कामाला लागले. चूल पेटवलेली आहे. हा बांबू ठेवलेला आहे, जो बिया पेटल्यानंतर जे फाट उडतात आणि चीक आपल्या डोळ्या वगैरे अंगावर वगैरे उडतो, म्हणून हे लांबून त्या बिया हलवायच्या असतात. बरोबर. आणि आता हे पत्र आहे, तो वरती ठेवणार. या पत्र्यामध्ये बिया टाकणार आहे मी आता.
तर मोजक्याच बिया टाकायला लागतात, जास्त टाकून जमत नाही. म्हणजे एक 8-10 टाकायचे. ही बेल्टी बघा, नारळाची सुकी बेल्टी आहे. 8-10 नाही, दुनियाची भरती टाकली. एवढ्या बिया आहेत तर मी 2 भाग करणार 2 त्याचे. चालेल. 8-10 नाही ते. बेल्टी मस्त झाली आता. कमीत कमी 50-60 बिया आहेत. हम्म. चल तुला म्हणते मोहित. आता मस्त मस्त खुशबू काजू बियो. दिलीप भाई याची वास किती मस्त येते भुजियाची, एक नंबर. बिया मी ठेवलेल्या आहेत भाजायला. होय ना. हा. त्या जसं जसं गरम होणार तसं तसं त्याला तेल सुटत जाणार तेल सुटेल. आणि ते बघता बघता अंगावर चीक पण उडतो. तर बापरे त्यासाठी बाप. ते अंगावर चीक वगैरे उडू नये म्हणून एक हत्यार ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे नारळाच्या गावठी झाडाचं आहे. जुगाड. हा, तर ते असं समोर पकडावं लागतं. ओके. हा बिया उडतात ते बघ. चीक उडाला तर ह्याच्यावर जातं, ते ह्याच्यावर ह्याच्यावर. उडतं चीक. तो बरोबर चीक आहे. तुम्हाला दाखवतो आता, बघा तुम्ही. बरोबर. देशी जुगाड. आणि बिया ओतल्यानंतर मग हे त्या लगेच विझवण्यासाठी पण याचा उपयोग होतो. ताबडतोब. हा. बरोबर. दिवस मौसम सुहाना है. माशाअल्लाह. जसं जसं बिया गरम होणार त्याला तेल सुटणार तसं तसं मग लगेच पटकन आग पकडते आणि मग ती आग भयंकर मोठी होते. खूप हे हो त्यामध्ये तेल असतो ना. हा, तेल सुटते. हा. तर खूप सांभाळावं लागतं बिया भाजता. तोंडावरती चिक उडाला तर मग डाग पडतात आणि 10 दिवस आणि माणूस वांदर बनते. हा जखम लवकर बरी होत नाही. बरी होत नाही. हे बघा, आता बिया जळायला बरोबर. सुरुवात झालेल्या आहेत. अरे बापरे. आणि त्या किती प्रमाणात भाजायच्या ते पण आयडिया आहे. त्यात मोजक्याच प्रमाणात भाजायच्या असतात, नाहीतर मग जळून खाक होतात आणि काळ्या मग खायला मिळत नाहीत. जवळशी कोळसा बनते. हे बघा, हे आता त्या चिकाला आता झाली आहे. आता बियाच्या आतून पण आग चालू झाली आहे. हे बघा, हे असं हलवल्यानंतर त्या पत्र्याचा काठ बनवले असल्यामुळे ते बिया बाजूला जात आता नाहीत. आता फुटायला तयार झाली आहे. दिलीप भाई का हा? जुगाड. बिया उडायला चालू झालीच आहेत. हत्यार पण तयार ठेवली. ओ माय गॉड. बापरे. काट. आकिफा इतकी लांब नको जा, आवरी भीतास. आणि बोलते आम्ही शेतकरी. किलोमीटर लांब गेली. तुम्ही शेतकरी. शेतकरी असे पलतात नाही, पलत नाही. हे बघा, आता आग झालेली आहे. बापरे. एकदम भयानक बघा. भाजायला लागलेले आहेत आता. लाकडाची आग वेगळी आहे, पण काजूला जी आग लागली आहे ती तेलाच्या कारण. आणि खरोखरच हा रिस्की गेम आहे करायचा. हा, रिस्की नाही, एकदम सोपा. अहो सोपं काय, रिस्की. तो उडाला एकदा अंगावर ते मग काय होईल, वांदर बनतो माणूस. आपला गेम खलास. मग दांडक्याला पण आग लागली. दांडक्याला आग लागली आहे. असं तर काढून टाका त्याला. आज तेरी की आई वा. हे बघा, 1 2 3. अरे 3 फटके में आग बुझ गई. और हे बघा, बिया भाजलेल्या आहेत. हा हो, ते असू दे. ते सुगंध बघा, सुगंध काय आहे त्यामध्ये 2 बिया झालेच नाही, ते काढायला पाहिजे आपल्याला. नंतर मग भाजल्या जातात. हा बस एकदम मस्त झालेत आहेत बिया. बघा जवळून बघा, पहा. हो 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 हो, मग छान दिलीप भाई, एकदम तुम्हाला अंदाज कैसे मिळते की आतल्या बियो शिजले होत? ते काली झाली. बियो काली झाली आहेत. काली जाईल. इट मीन्स की आतला शिजला आहे. बियो काली झाली ना. अच्छा. बघा. बघा बघून किती मजेदार खुशबू दिसतंय आहे. होय. माशाअल्लाह. आणि खुशबू खरा पण बोलू मस्त दिलीप आहे. भाई, याची वास मला बेस वाटते. मग काय, कुणाला नाही त्याच्या बियाची वास आग लागते. कुणाला नाही बेस लागत, सगळ्यांना बेस ती मला लागते. नाही माहिती, but आता मला मोप पसंत. आता तुम्हाला दाखवतो, पत्रा गरम आहे. हा. तो कसा उचलला जातो हे बघा. अरे बाप. एक बार रोज खोललं तर ही खाओ. उलटो जो गाडी. बस मागे केला ना. दुपारी दिलीप भाई. बस आणि एकदम आता ह्या बिया टाकल्या, दुसऱ्या बिया टाकलेल्या आहेत. हे बघा. आता लांब गेलं पाहिजे आपण. आता ह्या प्रकारे बिया भाजल्या गेल्या. आमच्या दिलीप भाईनी बिया भाजल्या. हा, आमच्या दिलीपबाईंनी बिया भाजल्या आणि बांबू पण भाजला आहे. बांबू पण भाजला. त्याला इजवायला इसरले ते.
आता या कोण राहिलेल्या पाहत ज्या नाही. काही कच्च्या बिया आहेत त्या मी आता गोळा करतोय आणि परत भाजतोय. होय बरोबर बरोबर. दिलीप भाई घरातला दुसरा 10 किलो त्या कधी भाजायच्या? आता आमच्या लागातून परत त्या बिया जमा करणार, तेव्हा आणि? जमा होणार, मग तुम्हाला मी परत दुसरी शूटिंग दाखवणार. आता या जेवढ्या तुम्हाला बिया मी आतापर्यंत माझ्या मित्रांनी पण दिलेल्या आहेत त्या बिया तुम्हाला पाहायला भेटल्या. या द्या मला बघू द्या. हे कच्चा टाकला पुढं. अहो मी पण गावाला आहे, मला पण माहित आहे. आर या पार पत्र्याच्या पार आली आग. ज्या भाजलेल्या नव्हत्या त्या बिया आता भाजून घेतोय आम्ही. होय मारा पलटी. आम्हा जरा नाही नाही कच्च्या करपतील त्या. गरम तेल. टाका पलटी मारा लवकर. पलटी मारा आपटून टाका. अशा प्रकारे बिया भाजण्याचा प्रोग्राम आपण करा. संपन्न झाला. चांगला प्रोग्राम आहे, म्हणजे बिया भाजण्याचा तरीका आहे, चांगला यूज करा. बियाणं भाजणं म्हणजे भाजायचं पण आणि झोळायचं पण. हा जोडायचं आता पण. या बिया मी अर्ध्या खाणार, अर्धा नासरबाई खाणार. हा, उपवास सोडल्यावर. पण दिलीप भाई रोजा मला सोडले वाटलं की हे बाद. प्रोसेस एवढं मोठं असणार की रात्र तरी होणार, पण हे 5 मिनिटाचंच काम होता. ए जोड़का एवढा लवकर झाला. मिरिंडा थोडा थोडा पुरा नाही पिणे का. चला आता विवर्स तुम्ही बघू शकता वा काजूचे बियो मस्त मस्त चमचमीत आणि ताजो काजू बियो भुजाले होत. कुणाला पाहिजे ते फटफट फटफट तुम्ही व्हिडिओ करूया Comments टाका. आणि फटफट तुम्ही मला आपला ॲड्रेस पोस्ट करा. दिलीप भाई तुम्हाला पोस्ट करतील. कमेंट सेक्शन में आइए और ये तरीका आपको कैसा लगा ये बताइएगा. अभी दिलीप भाई काजू की बी है जो वो फोड़ कर दिखाएंगे अंदर से काजू जो कैश्यू नट कैसे निकलता है और कैसे दिखता है. येस काय करतो सास? मी यो काजू काटांची भाग काटते काजू. क्रियाक्रम चालू जायला. अरे फोडियाला काय काठी नाही फोडियाचा. अरे त्याला हॅमर घेतात बेटा. अरे hammer नाहीतर काय? मोठं डोंडो घे. दगडू आहे दगडू. दगडूनी फोडायचा. ही बघ ती उडाली आहे. ठीक आहे दगडूनी फोड. फोडून दाखव. दिलीप भाई करायच्या आधी तू फोड. हाँ यावर दे यावर. बिस्मिल्लाह. देखो अभी ये टूट चुकी है. टैडैंग, माशाअल्लाह. थांबा जरा व्ह्युअर्सला मला दाखवून द्या. व्हेरी ये गुड देख. माशाअल्लाह. एक नंबर बी. हे नासरबाईने तुम्हाला आता एक बी फोडून दाखवली. तुम्ही फोडून दाखवा. या तुम्हाला मी बिया आता फोडून दाखवतो. हे बघा एवढ बाजू. या अशा ती अशी उभी बी घ्यायची असते हा, बरोबर. आणि हळूच असं मारायचं असतं. हे बघा धोंड मारतोय. हे असं मस्त. जर निघतो. मुत्तो धोंड आहे तो मारतोय. जल्लेला आहे. फेकू नको मार पकडून मार. अहो तुम्ही का टॅलेंटेड माणूस आणि खूप म्हणजे एक्सपिरियन्स पर्सन आहात तुम्ही. तुम्ही कराल ते आम्ही कुठे. हा एकदम मस्त मस्त हे मस्त. बिया फोडण्याची पण कलाही आहे. बरोबर. त्या फुटल्या अख्ख्या निघाल्या पाहिजेत. चेता नाही झाला पाहिजे. नाहीतर आम्ही घेऊ नाही झाले दगड. पाहिजेत. आम्ही घेऊ दगड आणि चेचून टाकू. बुक्का करून टाकू. हे बघा हे बघा ही खराब बी आहे. नाही त्याला बिमारी त्याला लागली. पोची बी म्हणतात. हा. पोची बी. सर्व चांगले नाही निघत. 5 बोटा सारखी नसतात. वाव अड्डी पुली. व्यूअर्स अब इसको क्या डायरेक्ट नहीं खाने का, उसके ऊपर जो छिलका होता है स्किन होती है उसे रिमूव करने का, अदरवाइज उसमें आपके मुंह में छाले आ सकते हैं. आता जरा गरम आहे ती. थंड झाल्याच्या नंतर खायला मजा येईल. आता नाही. थंड झाल्याच्या नंतर क्रंची होईल. आता हा. थोडी नरम लागेल. आकी बा पहिली आहे ना ती. आपलं रोजो आहे. रोजो सोडल्याच्या नंतर खायला. रोज सोडल्याच्या नंतर. हे बघा हे असं जास्त बी मोठ्याने पडल्यावर चुरा होतो. चुरा होतो. चुरा होतो. बरोबर. तो माझे व्ह्युअर्स जे खास आहात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल अदनान खलफे, अल्ताफ इसाक चोगले, फिरोज भाई बिजले
वगैरे वगैरे मोप सारे आहात, पण हे मेन खास आहात. त्यांच्यासाठी हो व्हिडिओ खास करून काढलेलो आहे. ते ह्यासाठी खास आहेत की बरोबर ते सगळे व्लॉग्स आमचे बघतात आणि हर व्लॉगवर कमेंट देतात. अल्हम्दुलिल्लाह, शुक्रिया, जज़ाकल्लाह खैर सभी भाई लोगों को जो मेरे वीडियोस देखते हैं, लाइक शेयर कमेंट करते हैं और दूसरे वीडियो के लिए डिमांड करते हैं. और सबसे बड़ी बात यह है कि मैंने अपने डैशबोर्ड पे देखा हूँ कि तमाम दुनिया के तमाम कंट्री जो जमहूरियत है, यानी सऊदी हो, कतर हो, यूनाइटेड किंगडम हो, कनाडा हो, बांग्लादेश, पाकिस्तान, सब जगह से वीडियो मेरे देखते हैं. ये इसके लिए मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ मेरे वीडियो देखने के लिए. इसी तरह देखते रहिएगा वीडियो. या आता मी बिया भाजल्या, हां हां अजून तुम्ही नवा पण केला नसेल. हां बरोबर आहे. हा, तर या बिया घेऊन जावा, फोडा, खावा आणि मला कसे लागतात ते मला कळवा. कॉमेंट्सवर कळू, कॉमेंट्स करू. ठीक आहे. लय लय धन्यवाद तुमचा काजूच्या बियासाठी. हा ते बघ बाहेर पण पडले खाली. अरे बाहेर पण पडले. बियाला जीव आलाय, भाजल्यावरती पण जीव आलाय. बघ पायाजवळ पडले. थांब तू. आयशा विवर्स, दिलीप भाई वांगणकर यांनी आपल्याला काजू कैसे भुजतात ती दाखवलेनात आणि फोडून पण दाखवले. ते तुम्हाला कैसे वाटला ही सगळा व्हिडिओ ते तुम्ही कॉमेंट्सला कॉमेंट सेक्शनला जावा आणि त्यामध्ये लिखा की काय आहे. तुमचे कॉमेंट्स येतील ते मना पण हिंमत येते, हौसला अफजाई येते आणि मी बेस्ट याने बेटर करून दाखवीन तुम्हाला. अल्हम्दुलिल्लाह. ह्याच तरीक्यात तुम्ही कोकण की दुनियाशी जुळून राहा. तुम्हाला बघायला मोकळी आहे. आम्ही तुम्हाला हर एक लम्हे शेअर करायला मागतो तुमच्यासोबत. ते बघा आणि बेस असा अलर्ट राहा, घरात सुरक्षित राहा. हां, माझी ही प्रार्थना आहे, दुआ आहे. आज तो लास्ट रोजो आहे. आता अफ्तारीसाठी आम्ही जाणार आहोत. हां, त्याच्यानंतर सकल ईद आहे, रमजान ईद. तर सगळ्यांनी रमजान ईदला या. कन्नो तू काही बोल. काय बोलू. रमजान महिनो, माहे रमजानुल मुबारक. आज आखरी रोजा होतो आणि तो अलविदा घेते आमची. त्या बातीचा दुःख पण आहे आणि आम्ही थोडा एंटरटेनमेंट पण करत आहोत. त्या बातीचा पण दुःख आहे. बस माहे रमजानुल मुबारक पुढच्या वर्षाचो आमच्या सगळ्या मोमीन मुसलमान भाईला अल्लाहने नसीब करो. सगळ्यांची सेहत तंदुरुस्तीची दुआ करताय आहे आणि खुशी ह्या पण बातीची आहे की सकल ईद मुबारक आहे. तेव्हा सगळ्यांनी आपल्या घरात ईदेला या. मी सान्ना शिरगुर में सगळं बनवत आहे. दिलीप भाई बिर्याणी बनवतील. सगळ्यांनी खायला या आणि व्लॉग एंड पर्यंत बघत राहा. दिलीप भाईला बकरा स्किप करू नको आणि कॉमेंट, लाईक, शेअर, कॉमेंट करूया. इसरू नको. कंजूसी नाही चालला कर ब्लॉगला. मी आईलो. ओके, बाय. आणि कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. हाँ, मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज. सबा खैर. टेक केयर. नमस्कार.